नमस्कार. सालाबादप्रमाणे याही वर्षी धुळोबा यात्रेनिमित्त धुळदेव या ठिकाणी भव्य दिव्य असं आदत बैलगाडी मैदान भरवण्यात आलेलं आहे. आणि भरवून आता सध्या तुम्ही पाहतच आहे, जे केलेल्या जी फाट्या आहेत हे ते 850 फूट ह्या फाट्यांचा पल्ला आहे. विशेष म्हणजे या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की फाटी अतिशय चांगली आहे. म्हणजे तुम्ही आता ह्या कॅमेऱ्यात पाहणारच आहात, ह्याकडे त्याकडेला फाटी अतिशय चांगली आहे, सुरेख आणि देखणे. कोणत्याही प्रकारचा दगड किंवा कोणत्याही प्रकारची इजा होईल असं काहीच इथं नाही. आणि यासाठी यात्रा कमिटीनं अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. म्हणजे आरोग्य खात्याची ॲम्ब्युलन्स वगैरे इथं येणार आहे, पोलीस खातं येणार आहे, मैदान हे आपलं अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. ही सर्व जी सुविधा आहे ती सर्व यात्रा कमिटीनं इथं पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं बैलगाडी मालकाला कोणत्याही प्रकारची म्हणजे त्रास होणार नाही याची सर्व खबरदारी यात्रा कमिटीनं घेतलेली आहे. एक बैल एक आदत असं होणार आहे. या मैदानासाठी लाईव्ह शर्यत अड्डा आणि मानदेश प्राईम हे 2 लाईव्ह असणार आहेत. याच्यासाठी झेंडा पंच म्हणून धनाजी वाघमोडे आणि समालोचक म्हणून संपत वाघमोडे असणार आहेत. बक्षीस या मैदानासाठी 1 नंबरचं बक्षीस आहे 71,000, 2 नंबर 51, 3 नंबर 31, 4 नंबरचं बक्षीस आहे 21,000, 5 नंबर 15, 6 नंबर 11, 7 नंबर 7,000 असणार आहे. आणि क्वार्टर फायनल प्रत्येकी 2,000 याप्रमाणे होईल. नमस्कार. तुम्ही जी ही फाटी बघताय ही फाटी आहे श्री धुळोबा यात्रेनिमित्त धुळदेव या ठिकाणी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीची ही फाटी आहे. 850 मीटरची ही फाटी आहे. आणि येत्या 3 एप्रिलला धुळदेवमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. आणि धुळदेवकरांनी उत्कृष्ट पद्धतीनं आयोजन नेटकं नियोजन केलं आहे. पारंपरिक आणि हे पारंपरिक मैदान आहे. धुळोबा देवानिमित्त यात्रेचं भरणारं हे पारंपरिक मैदान. इथं सर्व नियमानुसार हे मैदान होणार आहे. कोणतेही वशिला कोणताही तसलं काही सुद्धा चालणार आहे. नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सगळं मैदान होणार आहे. आणि आपण ही फाटी दाखवतोय तुम्हाला. बैलांना कोणती इजा होणार नाही. तर ओके, धन्यवाद.